नमस्कार शेतकरी बांधवांनो, कापूस पिकात 1 ते 30 दिवस रोपांसाठी खूप महत्त्वाचे असतात. कारण पीक स्थापन करते, मुळांची आणि अंकुरांची योग्यरित्या वाढ होते. जर मुळांचा चांगला विकास झाला असेल तर पोषक द्रव्ये योग्य प्रमाणात घेतली जातात. अंकुराची वाढ चांगली झाली असेल तर आपण जास्त पीक घेऊ शकतो. पिकाच्या वाढीसाठी शेतकरी युरियाचे सामान्य पावडर वापरतात, ज्यामध्ये WH असते आणि अनपेक्षित हवामान परिस्थितीमुळे अधिक अपव्यय होते. त्यामुळे सर्व प्रतिकूल परिस्थिती टाळण्यासाठी नोवा युरिया 32 चा वापर करावा. युरिया 32 ची व्याख्या द्रव युरिया म्हणून केली जाते. नोवा युरिया 32 मध्ये नायट्रोजन 3 स्वरूपात उपलब्ध आहे. यात नायट्रेट 16%, अमोनिया 8%, युरिया 8% आहे. नायट्रेट त्वरित वनस्पतींद्वारे शोषले जातात. त्यानंतर अमोनियम फॉर्म आणि शेवटी युरिया रोपांसाठी आवश्यकतेनुसार कार्य करतात. जर आपण युरिया प्रसारण पद्धतीने वापरला तर अन्नद्रव्याचं नुकसान शक्य आहे आणि गंभीर टप्प्यावर उपलब्धता चुकू शकते. जर आपण युरिया प्रसारण पद्धतीने वापरला तर पिकाचे नुकसान शक्य आहे आणि गंभीर टप्प्यावर उपलब्धता चुकू शकते. यामुळे उत्पादनाचा कोणताही अपव्यय होणार नाही, ते शेतकरी आणि खर्चास अनुकूल आहे. युरिया 32 चा वापर करा, त्यामुळे रोपांना नायट्रोजनच्या कमतरतेची कोणतीही लक्षणे दिसणार नाहीत. फक्त नोवा लिक्विड युरिया 32 ची 250 ml प्रति एकर फवारणी करावी. हायक्लीन यात विशेष ऑर्थोसिलिसिक ॲसिड असते, कारण ते झाडांना शोषक कीटकांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते, जसे की तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, मावा तसेच पिठ्ठा ढेकूण. एकदा झाडांवर हायक्लीनची फवारणी केल्यावर बायोडिग्रेडेबल फिल्म पानांच्या पृष्ठभागावर ढाल म्हणून काम करते आणि शोषक कीटकांपासून झाडांना जगण्यास मदत करते. यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की सर्व शोषक कीटक मरतात, कारण हे हायक्लीन पानांच्या पृष्ठभागावर एक थर बनवते आणि त्या थराने कीटक पानांचा रस शोषू शकत नाहीत आणि त्यामुळे ते मरतात. हायक्लीनची 250 ml प्रति एकर फवारणी करावी. यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की सर्व शोषक कीटक मरतात, कारण हे हायक्लीन पानांच्या पृष्ठभागावर एक थर बनवते आणि त्या थराने कीटक पानांचा रस शोषू शकत नाहीत आणि त्यामुळे ते मरतात. हायक्लीनचा वापर करून अप्रत्यक्षपणे झाडांवर होणारे सर्व बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचे आक्रमण टाळत आहोत, कारण सर्व शोषक कीटक बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांसाठी वाहक म्हणून काम करत असतात. हायक्लीनची 250 ml प्रति एकर फवारणी करावी. धन्यवाद.